नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. शिक्षण गप्पाच्या आजच्या आपल्या भागात आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव निलेश निमकर. क्वेस्ट या संस्थेच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ते शिक्षण क्षेत्रात काम करतायत. शिक्षक प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या संदर्भात वेगवेगळी साहित्य निर्मिती, शिक्षणाबाबतचा मूलभूत विचार आणि पूर्व प्राथमिक शिक्षण याबाबत निलेश निमकर यांचं योगदान सारा महाराष्ट्र जाणतो. त्यांनी आतापर्यंत ग्राममंगल आणि क्वेस्ट या संस्थेचं संचालक म्हणून काम केलंय. त्याचबरोबर टाटा ट्रस्ट, लीडरशिप फॉर इक्विटी, DPEP आणि आकार हे पूर्व प्राथमिक शिक्षणात काम करणाऱ्या युनिटमध्ये ते सल्लागार म्हणून काम करतात. त्याचबरोबर लडाख या केंद्रशासित प्रदेशात जे शिक्षण मंडळ आहे त्याचेही ते सदस्य आहेत आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबतच्या महत्वाच्या प्रश्नांवर ते सातत्यानं काम करतायत. त्याचबरोबर संशोधन क्षेत्रामध्ये अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, टाटा ट्रस्ट याबाबत यांच्यासोबत वेगवेगळे संशोधन प्रकल्प करतायत. प्रशिक्षणाच्या संदर्भात प्रशिक्षणाचे मॉड्यूल तयार करणं, प्रशिक्षण देणं ही त्यांची खास खासियत आहे. आणि त्याचबरोबर बालभारती, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याच्या पुस्तक निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. त्याचबरोबर IIM किंवा टाटा ट्रस्टचे रिसोर्स पर्सन म्हणूनही त्यांनी काम केलंय. तेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर काम करणं आणि त्याला संशोधनाची जोड देऊन त्याचं प्रशिक्षणामध्ये आणि व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी त्याचा सुयोग्य वापर करणं अशी त्यांची कामाची शैली असल्यामुळे ते काम अत्यंत प्रभावी होते असं आपण बघितलेलं आहे. नमस्कार निलेश. नमस्कार. 2005 साली तुम्ही ग्राममंगल मध्ये असताना तुम्ही जे शिक्षकांचं प्रशिक्षण घ्यायचे त्याच्यामध्ये मी विद्यार्थी म्हणून बसलेलो आहे आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा शिकवायचा हे तुमच्याकडून शिकलेलो आहे. तर तेव्हा मला जी एक व्हिजन म्हणतो शिक्षणाकडे किंवा प्रश्नांकडे बघण्याची ती तेव्हापासून मी अनुभवतो आहे. तर क्वेस्टचं काम आजचं समजावून घेण्या अगोदर जवळपास 1996 पासून हा शिक्षणाचा प्रवास तुमचा सुरू आहे. जर्मनीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन आलेत त्या शिक्षणाच्या कामाच्या अगोदर. तर शिक्षणाची जी समज आहे किंवा शिक्षणाचा जो एक दृष्टिकोन आहे तर तो क्वेस्ट मध्ये येण्या अगोदरची जडणघडण किंवा तो दृष्टिकोन कसा विकसित झाला त्याच्याबद्दल सुरुवातीला सांगा. नमस्कार. खरं तर काय आहे की मी काही प्रशिक्षित शिक्षक नाही आणि माझा या क्षेत्राशी किंवा सामाजिक क्षेत्राशी तसा फारसा संबंधही काही नव्हता. मी हौशी चित्रकार होतो, चित्र काढायचो हौसेने, आणि त्याच संदर्भामध्ये मला वारली चित्रकला बघायची होती आणि ती बघण्यासाठी म्हणून मी ग्राममंगल या अनुताई वाघांच्या संस्थेमध्ये आलो. त्यावेळेला शिक्षण वगैरे काही डोक्यामध्ये नव्हतं. थोडासा वेळ हाताशी होता कारण मला एक छोटी फेलोशिप मिळाली होती आणि ती फेलोशिप सुरू व्हायला एक 4 महिन्याचा अवधी होता. त्यामुळे काय करता येईल तर म्हणून चित्र काढायची म्हणून ग्राममंगलमध्ये मी आलो आणि मग नंतर तिथे जाऊन काही दिवस राहिल्यावरती तिथले जे प्रमुख आहेत रमेश पानसे, तर त्यांना मी भेटलो आणि त्यांना म्हटलं माझ्या हाताशी थोडासा वेळ आहे तर मी तुम्हाला काही मदत करू शकतो का. तर ते म्हणाले बघ तुला मदत करायची असेल ना तर तू उठ आणि तिथे जाऊन राहा आणि तिथे जाऊन काहीतरी काम करता येतं का तुला बघ, तुला इथे शहरात राहून काही फारशी मदत करता येणारी नाही. मी म्हटलं की अरे शहरात मला जेवढं माझ्या आवाक्यात असेल तेवढं मी करेन, पण तिथे जाऊन राहून मी काय करू आणि मला तुमच्या क्षेत्रातलं कळतही नाही काही. तर ते म्हणाले की त्यातलं समजेल हळूहळू काम करायला लागलास की, पण जाऊन तर बघ. माझ्याही हाताशी वेळ होता आणि म्हणून मी अपघाताने अगदी या क्षेत्रामध्ये आलो. 1995 साली मी ग्राममंगलमध्ये प्रथम आलो आणि देन इट वॉज लाईक इन फॉर अ पेनी इन फॉर अ पाऊंड. मी आता गेली जवळजवळ 22-23 वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्येच आहे. त्यामुळे मी काही ठरवून या क्षेत्रात आलेलो नाही, पण आल्यावरती मात्र मला एका गोष्टीची जाणीव झाली की हे क्षेत्र प्रचंड आव्हानात्मक आहे. बाहेरून दिसतं तितकं ते सोपं नाही, वाटतं तितकं ते सोपं नाही. खरं तर बघायला गेलं तर बालशिक्षणाच्या क्षेत्राला तशी समाजात प्रतिष्ठा सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे या क्षेत्राकडे वळणं हे काही फार चांगलं करिअर आहे असं कोणी समजत नाही. पण तरी सुद्धा हे क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक आहे, अत्यंत प्रोफेशनल आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची बैठक असल्याशिवाय तुम्ही या क्षेत्रात काम करू शकत नाही, एवढं मात्र मी नक्की म्हणेन. आणि मी तिथल्या आव्हानांमुळेच कदाचित इतके वर्ष इथे रमलो. पूर्व प्राथमिक शिक्षण हा मुद्दा पानसे सरांनी आणि तुम्ही
हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या अजेंड्यावर आणला आणि पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीची जी काही प्रशिक्षणाची गरज आहे ती अधोरेखित केली. आणि त्यानंतर आता क्वेस्ट या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातला म्हणजे शाळा तुम्ही चालवत नाहीत, परंतु शाळांसाठी सपोर्टची भूमिका क्वेस्टनं घेतलेली आहे. तर क्वेस्ट नेमकं आज ग्रामीण भागातल्या शिक्षणाला नेमकी काय स्वरूपाची मदत करते हे जरा समजावून घ्यायचं. आम्ही जेव्हा सुरुवात केली 2007 साली, त्यावेळेला 2 पर्याय आमच्या समोर होते. एकतर वाडा तालुक्यातल्या ज्या भागामध्ये आम्ही सुरुवातीला छोटंसं काम सुरू करायचं असं ठरवलं होतं, त्या ठिकाणचे शिक्षक आणि इतर सर्व लोकांशी आमचा परिचय होता काही आधी. आणि त्याच्याही आधी ठाणे स्टडी सर्कल नावाची एक इन्फॉर्मल ग्रुप होता, की ज्याच्यामध्ये अतुल कुलकर्णी आमचे जे अध्यक्ष होते इतके वर्ष ते, त्याच्यानंतर काही डॉक्टर्स होते, काही फिजिओथेरपिस्ट होत्या, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी ही या ठाणे स्टडी सर्कलमध्ये होती. आणि आम्ही 2-2.5 वर्ष शिक्षणामध्ये काय चाललंय याच्याबद्दलचं फ्रंटियरवरचं जे संशोधन असतं पेडॅगॉगीमधलं ते वाचत होतो. आम्ही दर महिन्यातनं एकदा ठाण्यामधल्या एका शाळेमध्ये भेटायचो आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला एक वाचायला काही गोष्टी दिल्या जायच्या आणि मग त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि त्यावेळेला अशी एक दोलायमान परिस्थिती होती की काय करावं नेमकं, शाळा काढावी का ज्या हजारो शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यासोबत काम करावं. पहिला मार्ग जो होता शाळा काढण्याचा तो सोपा होता आणि आम्हाला तसा झेपणारा पण होता जास्त, की नक्की चांगली शाळा आम्ही चालवू शकलो असतो. पण अडचण अशी आहे की त्याच्यामुळे आम्ही फार तर फार काही हजार मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकलो असतो. व्यवस्थेबरोबर जर काम केलं तर मात्र आपण काही लाख मुलांपर्यंत, महाराष्ट्रातल्या करोडो मुलांपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून हा मार्ग घ्यावा अशा तऱ्हेचं एक विचारमंथन त्यावेळेला झालं. अर्थातच अत्यंत छोटा 7-8-10 लोकांचा ग्रुप एका खेड्यामध्ये बसून काहीतरी काम करायचं म्हणतोय, त्याचं व्यवस्था का ऐकेल असा एक मोठा प्रश्न होता डोळ्यासमोर. आणि मुख्यतः आपल्याच स्वतःत आधी एवढी कॅपेबिलिटी आहे का की व्यवस्थेबरोबर जाऊन काहीतरी त्याला सल्ला देण्याची, असाही एक प्रश्न मनामध्ये होता. पण एक जाणवत होतं की महाराष्ट्रामध्ये आज दर किलोमीटरला शाळा आहे, दर 3 किलोमीटरला माध्यमिक शाळा आहे आणि सर्व मुलं शाळेमध्ये आहेत. तर ही एक मोठी प्रगती आहे एका दृष्टीने, की अनेक राज्यांकडे जर आपण बघितलं तर ही प्रगती सुद्धा अजून साधताना त्यांना धाप लागते. तर अशा काळामध्ये आपण जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसोबत काम करायला हवं. तिचे दोष नक्कीच असतील काही, परंतु ते दोष जरी असले तरी सुद्धा ती व्यवस्था टाकून देऊन आपल्याला पुढे जाता येणार नाही, अशा तऱ्हेचं एक विचारमंथन त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये झालेलं होतं. आणि गेली जवळजवळ 15 वर्ष आम्ही या दिशेने काम करतोय आणि अजून तरी कोणाला असं वाटत नाहीये की ही दिशा बदलायला पाहिजे, ज्या दिशेने आम्ही चाललोय तीच दिशा घेऊन पुढे गेलं पाहिजे असं आता तरी वाटतंय. आता क्वेस्ट नेमकं व्यवस्थेबरोबर काम करतं म्हणजे काय करतं, तर 3 महत्वाचे कार्यक्रम आहेत की जे आम्ही व्यवस्थेच्या साठी म्हणून करतो, व्यवस्थेच्या सोबत करतो असं आपण म्हणूया. पहिला कार्यक्रम आहे पालवी नावाचा, की जो अंगणवाड्यांच्या सोबत केला जातो. आणि अंगणवाडी आपल्याला माहिती आहे की अत्यंत पायाभूत अशा स्वरूपाचं शिक्षण आहे तिथलं, आणि त्याच्यामुळे अंगणवाडीचं रूपांतर एका सक्षम बालशाळेत आपल्याला कसं करता येईल यासाठी हा कार्यक्रम केला जातो. साधारणपणे 3 वर्षाची ही संपूर्ण प्रक्रिया असते आणि या 3 वर्षात टप्प्याटप्प्याने अंगणवाडी ताई, तिथल्या सुपरवायझर्स, तिथले CDPO असे सगळे मिळून ह्या अंगणवाड्यांचं रूपांतर चांगल्या बालशाळांच्या मध्ये करतात. आम्हाला असंही दिसलेलं आहे की ज्या काही ठिकाणी आम्ही काम केलं तिथे खाजगी शाळांमध्ये घातलेली मुलं पालकांनी काढून परत अंगणवाडीमध्ये घातलेत, किंवा आमच्या इथल्या वाड्याच्या इथल्या काही पत्रकारांनी, आमच्या काही 2 मित्रांनी आवर्जून स्वतःच्या मुलांना खाजगी शाळेत न घालता अंगणवाडीमध्ये घातलं. आणि त्यातनं एक गोष्ट निश्चितपणे पुढे येते की जर गुणवत्ता आपण देऊ शकलो तर सरकारी व्यवस्थेमध्ये नक्की मुलं येतील. ती कशी द्यायची, त्याकरता मदत कशी करायची शिक्षकांना, ह्याच्यावरती आम्ही आमचं सगळं लक्ष केंद्रित केलं. दुसरा जो कार्यक्रम आम्ही करतो तो आहे अनुपद नावाचा, किंवा त्याला लेव्हल बेस्ड लर्निंग प्रोग्राम असं म्हणतात. तर हा लेव्हल बेस्ड लर्निंग प्रोग्राम काय आहे, तर दुर्दैवाने आज 5वी, 6वी, 7वी मध्ये येऊन सुद्धा ग्रामीण भागातल्या अनेक मुलांना पायाभूत कौशल्यांच्या मध्ये अडचणी असतात. म्हणजे त्यांना अजिबात काही येत नाही असं नव्हे, पण ज्या स्तरावरचं यायला हवं, ज्या वर्गातलं यायला हवं त्या वर्गातलं येत नाही असं वारंवार आपल्याला दिसतं. आणि म्हणून अशा रीतीने जी मुलं मागे पडलेली आहेत तर ती नेमकी किती मागे पडलेली आहेत हे मोजण्यासाठी म्हणून एक डायग्नोस्टिक टेस्टिंग करणं आणि त्याच्या आधारे जे काही गट बनतात त्या गटांच्या सोबत मुलांना त्यांच्या स्तरापासून पुढे शिकवत जाणं, अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम जे 5वी, 6वी, 7वीचे शिक्षक आहेत तेच हा कार्यक्रम करतात.
साधारणपणे दिवसातनं 45 मिनिटं या मुलांसाठी ते देतात आणि त्याच्यातनं बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा चांगला इम्पॅक्ट झालेला दिसतो. मात्र यासाठी शिक्षकांना बरीच हँडहोल्डिंगची गरज असते. बहुधा हे सगळे शिक्षक BEd झालेले असतात, त्यामुळे त्यांनी प्राथमिकचा कंटेंट कधीच शिकवलेला नसतो. त्यामुळे या सगळ्यासाठी म्हणून त्यांना मदतीची गरज असते. मात्र त्याचा जसे जसे रिझल्ट दिसायला लागतात, जसं जसं मुलं त्यांचा प्रतिसाद द्यायला लागतात, तसं तसं शिक्षकांमध्ये त्याची स्वीकारार्हता हळूहळू वाढत जाते असं लक्षात येत आहे. आज जवळजवळ अशा तऱ्हेने आमच्याकडे 16,000 मुलांचा डेटा आहे की जी मुलं सुरुवातीला वर्गाच्या मागे पडलेली होती, मात्र नियमित कार्यक्रमामधनं गेल्यावरती त्यांच्यामध्ये फरक पडून ती पुढे गेलेली आहे असं आपल्याला त्याच्यातनं दिसतं. तिसरा जो कार्यक्रम आहे तो जरा दीर्घदृष्टीचा आहे. तो शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी आहे. खरं तर शिक्षक प्रशिक्षकांच्या किंवा शिक्षक शिक्षकांच्या असं आपण म्हणूया टीचर एज्युकेटर्सच्या व्यावसायिक विकासासाठी आहे. आम्ही एक युनिव्हर्सिटीच्या भाषेत बोलायचं झालं तर साधारणपणे 12 ते 16 दीर्घकालीन कोर्स शिक्षकांना आणि टीचर एज्युकेटर्सना देतो. अशा तऱ्हेचा एक कोर्स SCERTच्या मदतीने आपल्या डाएटमधल्या काही फॅकल्टीजसाठी आणि डाएटमधल्या काही रिसोर्स पर्सन्ससाठी असा आयोजित करण्यात आलेला होता आणि हा जवळजवळ 32 आठवड्यांचा कार्यक्रम असतो. ह्या रिगरस कार्यक्रमामधनं ज्या वेळेला शिक्षक आणि टीचर एज्युकेटर्स जातात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी घडते ती अशी की एक सैद्धांतिक पक्केपणा या कार्यक्रमातनं त्यामध्ये नक्की येतो. आणि दुसरं म्हणजे की जवळजवळ 50% भाग या कार्यक्रमाचा हा वर्गात करण्याचा आहे. म्हणजे बहुधा आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला जे लोक शिक्षकांना शिकवतात ते खूप कमी वेळा वर्गात जातात. तर तसं असून चालणार नाही. आपल्याला वर्गात जाऊन जी इन्साईट मिळते ती इन्साईट घेण्याचा एक अनुभव आम्ही या कार्यक्रमाच्या मार्फत शिक्षकांना आणि शिक्षक प्रशिक्षकांना देतो आणि त्याच्यामधून एक जो पक्केपणा येतो, एक जी सैद्धांतिक मर्मदृष्टी येते, याचा फायदा पुढे आपल्याला एकूण करिअरमध्ये सातत्याने होत राहतो. याच धर्तीवरती काही छोटे छोटे कार्यक्रमही शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेले आहेत, कारण 32 आठवडे हा खूप मोठा पिरियड आहे. तर त्यामुळे काही 4 आठवड्यांचे 3 आठवड्यांचे अशा तऱ्हेचे काही छोटे छोटे कार्यक्रम तयार करण्यात आलेले आहेत. आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 1000 शिक्षकांच्या पर्यंत या कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचलो. शिक्षक स्वतःचे पैसे खर्च करून या कार्यक्रमांना आले होते. तर अशा तऱ्हेने जर आपण काही सकस दिलं तर शिक्षकांना नक्की हवंय असं आम्हाला आमच्या एवढ्या दिवसाच्या कार्यक्रमामधनं दिसतं. बरोबर. खूपच मूलभूत स्वरूपाचं हे काम आहे. तुमच्या कामाकडे महाराष्ट्राचं लक्ष जे वेधलं गेलं ते लेखन वाचन प्रकल्पाचे वेळी. ज्यावेळी महाराष्ट्रात 2005 साली शाळांमधून शिकणारे इतके लाख मुलं आहेत ज्यांना 8 लाख मुलांना लिहिता वाचता येत नाही असा एक अहवाल आला होता. आणि त्यावेळी 2 बाजूने लोक बोलत होते. एक तर लेखन वाचन प्रकल्प असायला हवा आणि काही जण लेखन वाचन प्रकल्पाला विरोध करत होते. पण तुम्ही जी एक तिसरी भूमिका मांडली की ती फार महत्वाची होती की मुलांना लिहिता वाचता काय येत नाही याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि त्यावेळी तुम्ही माझे गणित, माझे पुस्तक अशी काही पुस्तकांचा संच तयार केला होता की मुलांना लिहिता वाचता नाही येण्याची कारणं कोणती आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. तर मुलांना लिहिता वाचता येत नाही याच्याबाबत तुमचं जे काही वेगळं विश्लेषण आहे ते मला ऐकायचंय. काय आहे माहितीये का की भारतामध्ये फार गमतीदार परिस्थिती आहे. एका बाजूला अवकाश तंत्रज्ञान असेल, अणुतंत्रज्ञान असेल, यासारख्या ज्या अत्यंत जटिल गुंतागुंतीच्या बाबी आहेत, या बाबींमध्ये भारताचा जगातला क्रमांक बराच वरचा आहे. आपण जवळजवळ प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसू इतकं आपल्याकडे ह्या गोष्टी विकसित झालेल्या आहेत. पण त्याच वेळी सर्व मुलांना चांगलं लिहिता वाचता येणं, चांगलं गणन येणं असा जर आपण निकष घेतला तर मात्र भारताचा नंबर आपला बराच खालती जातो. अशी टोकाची दोन आपल्याकडे परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आता नेमकं काय गडबड आहे तर वाचायला लिहायला शिकवणं हे वाटतं इतकं सरळ नाहीये. ती एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तोंडी भाषा जी आहे ते मूल स्वतः अवगत करत असतं. म्हणजे कुठलंही माणसाचं मूल एक साधारणपणे 2.5-3 वर्षाच्या आसपास बोलायला सुरुवात करतं आणि 3ऱ्या वर्षी जर आपण बघितलं जवळजवळ मोठ्या माणसासारखं व्यवस्थित बोलत असतं. त्यामुळे तोंडी भाषा ही सहजपणे अवगत होणारी गोष्ट आहे. याच्या उलट लेखन वाचन मात्र सहजपणे अवगत होतं असं नाही, ते मुद्दाम शिकावं लागतं. आणि हे शिकण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की जेव्हा आपण मुलाला आपण लिहायला वाचायला शिकवतो म्हणजे नेमकं काय करतो असं जर विचारलं तर पालक सांगतील की काय क ख ग घ शिकवायचं, लिपी शिकवायची. खरं तर आपण काय केलंय की लिपी शिकण्याशी आपलं लेखन वाचनाचं सगळं ज्ञान हे जोडून ठेवलेलं आहे.
लिपी शिकणं हा लेखन वाचन शिकण्यातला महत्वाचा भाग नक्कीच आहे, पण त्याच्याही पलीकडे लेखन वाचनाचे बरेच आयाम आहेत की जे आपल्याला या क्षेत्रातल्या प्रदीर्घ अभ्यासातनं उपलब्ध झालेले आहेत, पण त्याचा आपण कधी विचार करत नाही, या विषयावरती आपण कधी चर्चा करत नाही. वाचणं म्हणजे काय असं जर आपण विचारलं तर जर आपल्याला विचकायला होईल ना की काय, कशाला वाचन म्हणायचं नेमकं. पण एखाद्या गोष्टीची जर आपण आपण अभ्यास करायचा म्हटला तर आपल्याला त्याची व्याख्या करावी लागते, आणि तशी जागतिक पातळीवरती वाचनाची व्याख्या उपलब्ध आहे. आणि ती व्याख्या आपल्याला असं सांगते की वाचणं म्हणजे अर्थ लावणे, आणि त्या अर्थ लावण्यावरती जे जे घटक परिणाम करतात त्या सगळ्यांचा विचार केल्याशिवाय आपल्याला चांगला वाचन लेखनाचा कार्यक्रम आखता येत नाही. आणि म्हणून वाचन लेखनाच्याकडे आपण थोडं गंभीरपणे बघितलं पाहिजे. हा गंभीर अभ्यासाचा विषय आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. अशीच परिस्थिती ज्या वेळेला पाश्चात्य देशांमध्ये काही वर्षांपूर्वी होती तेव्हा तिथल्या युनिव्हर्सिटीज पुढे आल्या, त्यांनी संशोधन केलं आणि उदंड ज्ञान या क्षेत्रातलं त्यांनी त्याच्यातलं तयार केलं की ज्याचा वापर करून आज हे देश खरोखर खऱ्या अर्थानं 100% साक्षर झालेले आपल्याला दिसतात. मात्र त्याकरता दीर्घकालीन धोरणं असणं, दीर्घकालीन अभ्यास होत राहणं, प्रत्येक परिस्थितीमध्ये नेमका प्रश्न काय आहे हे शोधणं आणि मग त्याच्यावरती उपाय योजणं, अशा तऱ्हेची एक रचना त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशात केली. हे त्यांचं त्याच्यातलं यश आहे. आपल्याकडे वैविध्य प्रचंड आहे. नुसतं महाराष्ट्र म्हटलं तर मेळघाटातलं कोरकू मूल आणि मुंबईच्या शाळेमध्ये जाणारं मूल ह्यांना शिकवण्याची पद्धती एक कशी असू शकेल? कारण शिक्षणाचा एक आयाम हा कल्चरल आहे, तो त्या परिस्थितीमध्ये विकसित व्हावा लागतो. आणि हे सगळं विचारात न घेता जर आपण मुलांना वाचन लेखन शिकवायला गेलो तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये अपयश येणार. आणि म्हणून हे सायन्स आहे, हे एक शास्त्र आहे, बिहेवियरल सायन्स आहे, याचा विचार करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. आरंभिक साक्षरता अशा विषयावरती काम करणारी आपल्या देशामध्ये तरी 2च विद्यापीठ आहेत. एक अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये काही काम केलं जातं आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये काम केलं जातं. याच्या पलीकडे खूपच कमी विद्यापीठांच्या मधनं तुम्हाला असं दिसेल की या क्षेत्रामध्ये संशोधन चाललेलं आहे. त्यामुळे आपण हा कॉमन सेन्सचा विषय बनवला आहे, ही खरी त्याच्यामधली समस्या आहे. एखादं मूल ज्या वेळेला वाचायला शिकत असतं तेव्हा अनेक गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. ते मूल कुठून आलंय, कुठल्या घरातून आलेलं आहे, घरी किती वाचायला मिळालेलं आहे, त्याला वाचणं म्हणजे काय याचा अर्थ उलगडलेला आहे का, आपण जे करतोय त्याची उपयोगितता कळलेली आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला वाचन लेखनाचा कार्यक्रम आखावा लागतो. हळूहळू आता आपल्याकडे तशा दिशेने बदल होत आहेत. आणि एक काय म्हणते पिअर ग्रुप असा तयार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये की जो या विषयावरती सातत्याने काम करू इच्छितो. त्यांची संख्या कमी आहे, पण मला वाटतं की आपल्याला निश्चितपणे या दिशेने जावं लागेल, त्याशिवाय हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असलेला आपला सामाजिक प्रश्न सुटणार नाही. कारण वाचन लेखन ही एक प्रकारे टूल्स आहेत, हत्यार आहेत. तुम्ही विचार करा बरं की कुठलाही औपचारिक अभ्यासक्रम, अगदी आपण काय म्हणूया ITIचा अभ्यासक्रम सुद्धा वाचन लेखन आल्याशिवाय नाही आपण पुरा करू शकणार. उच्च शिक्षणाची तर गोष्टच सोडून द्या. आणि त्यामुळे वाचन लेखन काही काय, ते वाचन लिहिणं म्हणजे काय फारसं महत्वाचं नाही, शिक्षण त्याच्या पलीकडचं आहे असं म्हणणं जरा स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. जर शिक्षण त्याच्या पलीकडचं आहे तर मग मध्यम वर्गातली सगळी लोक आपल्या मुलांना वाचायला यावं म्हणून इतकं का धडपडतात? तर हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की ही हत्यार आहेत शिकण्याची. भाषेवरची पकड आणि वाचन लेखनावरची पकड पुरेशी असल्याशिवाय आपण औपचारिक शिक्षणात आपला तगच लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट की एका विशिष्ट वयापर्यंत जर ते आलं नाही तर बाकीच्या गोष्टींचं ओझं एवढं वाढतं. मला 5वीत आल्यावरती समजा जर काही तोडकं मोडकं वाचता यायला लागलं तर मी त्याचं करू काय? आणि म्हणून योग्य वेळी वाचता लिहिता येणं याच्यावरती आपल्याला फोकस केल्याशिवाय जास्तीत जास्त मुलं औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकून राहणं हे अवघड आहे. आणि त्यामुळे या गोष्टीला महत्त्व मिळालं पाहिजे. सध्या जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलंय त्यामध्ये काही प्रमाणामध्ये का होईना या विषयाबद्दल एक चॅप्टर आहे आणि नॅशनल लिटरसी अँड न्यूमरसी मिशन अशा स्वरूपाचं एक मिशन चालू केलं जावं वगैरे असं बोललं जातंय. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. मात्र हे आपण कसं करतो ह्याच्यामध्ये सगळं आपलं यश अपयश अवलंबून असणार आहे. आणि त्यामुळे हा विषय अभ्यासाचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. वाचन लेखना बरोबरच आपल्याकडे जो एक वादाचा विषय असतो तो तंत्रज्ञानाच्या बाबतचा, आणि आपल्याकडं एका मुद्द्यावर 2 टोकाला जाण्याची एक परंपरा आहे. खरं तर तुमच्यासारख्या व्यक्तींना तंत्रज्ञानाचं महत्त्व सांगण्याची गरज नाही. याचं कारण असं की 2005 साली ज्या टेलिकॉन्फरन्सचा जो अभ्यासक्रम सर्व शिक्षा अभियानमध्ये तयार केला त्या समितीमध्ये तुम्ही होतात आणि तुम्ही त्याचं मटेरियल वगैरे तयार केलं होतं. म्हणजे
जवळपास 16 वर्षापूर्वी तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत होता शिक्षणासाठीचा. पण आज जे ऑनलाईन शिक्षणाच्या बद्दल जे शासनाने जो आग्रह रेटला आणि त्याच्यामधून अगदी न्यूनगंड निर्माण होणं मुलांमध्ये, आत्महत्या घडणं असे प्रकार पण घडलेले आहेत. तर मग तंत्रज्ञानाच्या बाबत अजिबातच नको किंवा तंत्रज्ञान हेच उत्तर आहे. या दोन एक्स्ट्रीमच्या मधला मार्ग काय? आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की तंत्रज्ञान आपण का वापरणार आहोत आणि कशासाठी वापरणार आहोत याच्यावरती ते यशस्वी होणार का अयशस्वी होणार हे अवलंबून आहे. आपण तंत्रज्ञान जर शिक्षकाला पर्याय म्हणून वापरायला गेलो तर मला वाटत नाही की ते यशस्वी होईल, कारण शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती इतकी जटिल आहे की ती सगळी समजून घेऊन तंत्रज्ञान तुम्हाला शिकायला मदत करू शकेल शिक्षकासारखं, अशी स्थिती आत्ता तरी तंत्रज्ञानाची नाही. भविष्यामध्ये ते तंत्रज्ञान अतिप्रगत झालं तर काय होईल वगैरे या गोष्टी अलायदा. परंतु शिक्षकाला पर्याय म्हणून आपल्याला तंत्रज्ञान वापरायचं आहे का शिक्षकाला मदत म्हणून वापरायचं आहे, हा एक पहिला प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. जर आपण शिक्षकाला मदत म्हणून तंत्रज्ञान वापरणार असू तर त्याचे निश्चितच भरपूर फायदे आहेत, कारण तंत्रज्ञानामुळे एफिशियन्सी वाढते. परत परत करावं लागणारं जे काम असतं ते कमी करावं लागतं. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यासाठी शिक्षकांना स्वतःला तंत्रज्ञानाशी जमवून घ्यावं लागेल. जर मी एखादं उत्तम आय सर्जरीचं नवीन इन्स्ट्रुमेंट बनवलं तर वापरणारा डॉक्टर मला अधिक प्रशिक्षित लागतो, अधिक चांगला लागतो. तर तसंच इथे पण आहे की जर काही तंत्रज्ञान आपण वापरायचं घेतलं तर त्याने माझे कष्ट नक्की कमी होतील, पण शिक्षकांना ते शिकून घेणं हे मात्र निश्चितपणे गरजेचं होईल. दुसरं एक मला निरीक्षण जे मला दिसतं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं ते असं की आपल्याकडचं शैक्षणिक तंत्रज्ञान हे बरंचसं टेक्नोक्रॅट्स सांगतील तसं केलं जातं. याचं कारण काय आहे की ज्यांना शिक्षणातलं कळतं ते तंत्रज्ञानाकडे बघायला तयार नाहीत, आणि ज्यांना तंत्रज्ञानातलं कळतं त्यांना शिक्षणातलं कळेलच असं सांगता येत नाही. आणि याच्यामुळे झालंय काय की कुठल्याही क्षेत्रातलं जेव्हा तंत्रज्ञान विकसित होत असतं त्यावेळेला एखाद्या डॉक्टर आणि इंजिनियर यांना एकत्र काम करावं लागतं, आणि त्या डॉक्टरला सुद्धा ते तंत्रज्ञान नीट समजावून घ्यावं लागतं तर तो सांगू शकेल की मला नेमकं काय करून पाहिजे. त्यामुळे या बाबतीमध्ये आपल्याला टोकाची भूमिका घेऊन तर बिलकुल चालणार नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की शिक्षकाला मदत या दृष्टीनेच तंत्रज्ञानाचा कायम विचार केला गेला पाहिजे. शिक्षकाला पर्याय म्हणून, आणि शिक्षक आमचा चांगला शिकवत नाहीये म्हणून आता तंत्रज्ञान येऊन शिकवेल अशा तऱ्हेची जर आपण भूमिका घेतली तर ती अत्यंत चुकीची आहे असं मला वाटतं. तंत्रज्ञानाचा दुसरा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे असा की जी वेगवेगळ्या प्रकारची विषमता आपल्या देशामध्ये आहे ती तंत्रज्ञानात सुद्धा आपल्याला प्रतीत झालेली दिसते. जसं काही लोकांच्याकडे भरपूर संसाधनं आहेत, भरपूर पैसे आहेत, आणि काही लोकांच्याकडे अजिबात नाही आहेत. तसंच काही लोकांच्याकडे भरपूर तंत्रज्ञान आहे आणि काही लोकांकडे अजिबात नाही आहे. त्यामुळे हा जो डिजिटल डिव्हाइड आहे हा डिव्हाइड आपल्याला गांभीर्याने घेतला पाहिजे. हा डिजिटल डिव्हाइड ही काही वेगळी कल्पना नसून एकूणच आपल्या समाजामध्ये असलेली जी दरी आहे त्याच्यातलंच त्याचंच एक ते अंग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही डिव्हाइड भरणं ही प्रामुख्याने ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे त्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्या हातात रिसोर्सेस आहेत त्यांची जबाबदारी आहे. जर आपण खरोखरच तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं तर त्याची उपलब्धता खेड्यापाड्यांच्या मध्ये करून देणं, त्याची उपलब्धता शेवटच्या माणसापर्यंत करून देणं याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. तुमचं तुम्ही हार्डवेअर बघा आणि आम्ही आमच्याकडनं फक्त कार्यक्रम देतो असं म्हणणं हे अत्यंत म्हणजे असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ती अशी की हे सगळं काम ज्यावेळेला आपण करतोय त्यावेळेला कोविडच्या कारणामुळे आपल्याला अत्यंत धपकन तंत्रज्ञानामध्ये जावं लागलं, आणि त्यामुळे ज्या शाळा थोड्याशा तयार होत्या, ज्या आधीपासून शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करत होत्या त्यांच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात या तंत्रज्ञानाचा फायदा झाला. आता तो किती झाला, कसा झाला याचे अभ्यास आपल्याला करावे लागतील, ते अजून उपलब्ध नाहीत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की शहरातल्या काही मध्यमवर्गीय शाळांमधली मुलं ही निदान त्या स्क्रीन समोर बसून काहीतरी त्या शैक्षणिक गोष्टीचार करत होती. आमच्या खेड्यांमधली मुलं पूर्ण गेलं जवळजवळ वर्षभर कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक अनुभवापासून, औपचारिक शैक्षणिक अनुभवापासून दूर आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता मुलं घरी राहिली तर काहीतरी शिकतील की नाही? हो, शिकतील नक्कीच, कारण असं मी बिलकुल मानत नाही की फक्त शाळेमधलं औपचारिक शिक्षण म्हणजे शिक्षण. परंतु दीर्घकाळ ज्यावेळेला अशी गॅप पडते मुलांच्या शिक्षणामध्ये त्यावेळेला औपचारिक शिक्षणातल्या काही गोष्टी ह्या परत मुलांसाठी दुष्प्राप्य किंवा अवघड बनू शकतात याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. असं काही नाहीच आहे, आणि ही मुलं जरी घरी राहिली तरी ती शिकतच असतात की ह्या सगळ्या थोड्या रोमॅन्टिक कल्पना आहेत असं मला वाटतं.
कारण औपचारिक ती घरी राहून जे शिकतील ते निश्चित महत्वाचं आहे, उपयोगाचं आहे, पण त्याचा आपण शाळेत आदर करणार आहोत का, देणार आहोत का त्याच्यासाठी मार्क शाळेमध्ये आल्यावरती? आणि ते जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत शाळेतलं शिक्षण नाही मिळालं तरी चालेल, वर्षभर गॅप गेला तर काय फरक पडतो, असं म्हणणं मला फारच मध्यमवर्गीय दृष्टिकोनातनं केलेला तो विचार वाटतो. आपल्यासमोर कोविडच्या नंतर ही दरी पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुढे येणार आहे की मुलं जवळजवळ वर्षभर शाळेमध्ये गेलेली नाहीयेत, आणि अशा वेळेला ह्या मुलांना कदाचित वर्गोन्नती मिळेल, पुढच्या वर्गामध्ये ती जातील सुद्धा, पण ती जरी तशी गेली तरी सुद्धा मागच्या वर्गाचं भरून कसं काढणार आहोत आपण, याबद्दल नेमकं आपण असेसमेंट कशी करणार आहोत, ह्या सगळ्याबद्दल गांभीर्याने चर्चा करून आपल्याला पुढे पावलं टाकावी लागतील असं दिसतं. त्या कामी तंत्रज्ञान आपल्याला निश्चित मदत करू शकतं. ते कशी काय याच्या बारकाव्यात शिरल्याशिवाय मात्र आपल्याला केवळ तंत्रज्ञान हवं का नको या विषयाचा निर्णय करणं शक्य नाही. बरोबर. बॅलन्स आणि खूप महत्वाची भूमिका ही आहे. आपल्याकडे डीएड आणि बीएड होणं आणि शिक्षक होणं या दोन वेगळ्या गोष्टी दुर्दैवाने आहेत. कारण डीएड बीएड मध्ये शिक्षकाची जी एक व्यावसायिक विकास ज्याला म्हणतो तो परिपूर्ण रीतीने होत नाही. आणि म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये सातत्यानं एक शब्द येतो की सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास. म्हणजे शिक्षक म्हणून माझ्या जी काही व्यावसायिक कौशल्य आहेत ती विकसित करण्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील असं तुम्ही अधोरेखित करता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं असतं? म्हणजे आम्हाला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन माहिती आहे, पण सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास म्हणजे नेमकं काय? आपण शिक्षणाच्याच क्षेत्रातलं असं नव्हे, पण सर्वच क्षेत्रात तुम्हाला नेहमी असं दिसेल की हे अंतर असतंच. म्हणजे डीएड आणि बीएडचा अभ्यासक्रम केवळ वाईट आहेत आणि म्हणून सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची गरज आहे असं बिलकुल आपल्याला म्हणता येणार नाही. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जो अभ्यासक्रम असतो त्याच्यात आणि प्रत्यक्ष जे फील्डमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये किमान 20 वर्षाचं अंतर असतंच. जे अत्याधुनिक आहे ते सगळं सगळं अभ्यासक्रमामध्ये आणणं शक्य नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची असे आहे की आपण ज्या वेळेला डीएड किंवा बीएड होतो त्यावेळेला आपल्याला एक दृष्टिकोन आपला विकसित झालेला असतो आणि आपल्याला नेमकं काय शिक्षणशास्त्राची जी बैठक आहे ती तिथे पक्की झालेली असते. पण एकदा बैठक पक्की झाली की वरती मला आता काहीच करायची गरज नाही असं तर नसतं. तुम्ही प्रोग्रामर्सचं बघा, आयटी प्रोग्रामर समजा जर एखादा आयटी इंजिनियर झाला सीओईपी मधनं तर त्याला विचारा बरं की बाबा रे तू कॉलेजमध्ये जे शिकलास ते आता किती वापरतोस, तर प्रत्यक्ष जे कॉलेजमध्ये शिकला त्यातलं तो काहीही आज वापरत नसतो. पण मग कॉलेजमध्ये जाणं काही व्यर्थ होतं का, तर असं नाही. कॉलेजमध्ये कसं शिकावं, या क्षेत्राशी जमवून कसं घ्यावं, त्याचा पायाभूत विचार काय आहे हे तुम्हाला समजलेलं असतं आणि म्हणून तुम्ही पटापट त्या बदलांशी स्वतःला जमवून घेऊ शकत असता. आणि हेच गोष्ट शिक्षणाच्या क्षेत्रातही खरी आहे की वेगानं शिक्षणशास्त्र बदलतंय आणि त्यामुळे मी 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी डीएड मध्ये जे शिकलो तेच आज वर्गामध्ये करत राहीन याची शक्यताच आज आपल्याला नाहीये. आणि म्हणून शिक्षकांनी सातत्याने या क्षेत्रातल्या आधुनिक गोष्टींचा धांडोळा घेणं आणि त्या आपल्या वर्गांमध्ये वापरून बघणं अशा तऱ्हेची गरज आहे. आणि यासाठी म्हणून सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे कार्यक्रम आपल्याला काळजीपूर्वक आखायला हवेत. सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचा जो कार्यक्रम असतो त्यामधला एक जो महत्वाचा भाग आहे तो असा की ह्याच्यामध्ये केवळ प्रॅक्टिकल काही युक्त्या काही ट्रेनिंगमध्ये दिलेलं मटेरियल वापरायला शिकणं असा ह्याच्याकडचा दृष्टिकोन असून चालणार नाही, तर सैद्धांतिक पातळीवरती सुद्धा काय बदल आले आहेत, दृष्टिकोनामध्ये काय बदल झालेला आहे कुणच ह्या सगळ्या गोष्टीकडे बघण्याच्या, याच्याबद्दल चर्चा होणं या अभ्यासक्रमांच्या मधनं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास हा कुठल्याही क्षेत्राला जसा लागू असतो तसाच तो शिक्षणासाठी सुद्धा लागू आहे. जर आपण हे करत राहिलो तर शिक्षणाच्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढेल. आपण जर हे केलं नाही तर आपल्याला मला केवळ प्रतिष्ठा द्या असं म्हणून तर नक्कीच आपल्याला ती मिळणार नाही. बरोबर. तुमच्या कामाचं मला एक वेगळं डायमेन्शन जे नेहमी भावतं, ती जी साहित्य निर्मिती तुम्ही केली त्या साहित्य निर्मितीचं मला विलक्षण कौतुक वाटतं. म्हणजे व्हिडिओज तुमचे वेगवेगळे आम्ही बघत असतो किंवा ज्या पुस्तिका तुम्ही तयार करता बालसाहित्याच्या, म्हणजे मी वाचन लेखन प्रकल्पाचा उल्लेख केला तर माझे पुस्तक माझे गणित या पुस्तिका मी अजून जपून ठेवल्या 2005च्या तुमच्या. आणि बालसाहित्य तुम्ही जे लिहिलंय तर ते आपल्याकडे बऱ्याचदा बालसाहित्य ज्येष्ठ नागरिकांनी लिहिलेलं असतं, म्हणजे मोठ्यांच्या नजरेतून लहानांचं साहित्य लिहिलं जातं, पण मुलांच्या नजरेतून ते बालसाहित्य लिहिलं जात नाही. पण तुम्ही अंगणवाडीसाठी काही बालसाहित्य विकसित केलेलं आहे आणि बोलीभाषेला प्रतिष्ठा द्या
हे अगदी NCF 2005 पासून म्हटलं जातं. परंतु त्यासाठी नेमके जे काही प्रयत्न करायला पाहिजेत तसे फारसे होताना दिसत नसताना तुम्ही अगदी कोरकू मुलांसाठी कोरकू भाषेतून पुस्तकं लिहिलीत, वारली मुलांसाठी वारली बोली भाषेतून पुस्तकं लिहिलीत. म्हणजे त्या बोली भाषेचा सन्मान करणं हा प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. तर तुम्ही निर्माण केलेले जे बालसाहित्य आहे आणि जे व्हिडिओज निर्माण करतात तर त्याच्याविषयी दृष्टिकोन आणि काय काय केलंय हे जरा संकोच न ठेवता सांगा. खरं सांगायचं झालं तर शैक्षणिक संसाधनांची विलक्षण कमतरता आपल्या सगळ्याच प्रादेशिक भाषांच्या मधनं आहे. आणि मग ते केवळ व्हिडिओज असं नव्हे, पण चांगलं वाचन साहित्य सुद्धा, शिक्षण शास्त्रावरचं चांगलं वाचन साहित्य सुद्धा आपल्याला मराठीतनं फारसं उपलब्ध नाही. आपल्या समाजाला अजून अशा तऱ्हेचे साहित्य निर्माण करण्याची गरज वाटत नाही, हा खरा त्याच्यामधली अडचण आहे. आणि म्हणूनच क्वेस्टतर्फे आम्ही एक निर्णय असा घेतलेला होता की अत्यंत समृद्ध स्वरूपाचं जे जागतिक स्तरावरती वापरता येऊ शकेल अशा स्वरूपाचं शैक्षणिक साहित्य आपण मराठीतनं निर्माण करायचं. हा एक विचार आमच्याकडे बरेच दिवस होता आणि त्यातून या सगळ्या वेगवेगळ्या कामांना सुरुवात झाली. खरं तर आता शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती जी आम्ही करतो ती का करतो हे पहिल्यांदा सांगतो. काय आहे की एकूणच आपलं स्केल इतकं प्रचंड मोठं आहे शिक्षण व्यवस्थेचं की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर आपल्याला शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं झालं किंवा एक शिक्षकांना काही एक अनुभव द्यायचे झाले तर आपण प्रत्येक वेळेला त्या शिक्षकाला वर्गात घेऊन जाऊन काही गोष्टी दाखवायच्या म्हटल्या तर ते शक्य नाही. तुम्ही बघा की आपल्याला समजा जर एखादा शिक्षक सगळ्यात चांगलं कसं शिकू शकतात तर चांगलं शिकवणारा कसं शिकवतोय हे जर दाखवलं त्याला तर चटकन कळतं. जे मी तुम्हाला इथे बसून 10 मिनिटं भाषण करून सुद्धा समजणार नाही ते 2 मिनिटं काहीतरी मी करून दाखवलं जर मुलांच्या बरोबर तर तुम्हाला पटकन कळेल. आणि म्हणून हा अनुभव जो आहे प्रत्यक्ष मुलांच्या सोबत काम करताना शिक्षक कसं काम करतो हा अनुभव आपल्याला लाखो शिक्षकांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर त्याकरता व्हिडिओ सारखं माध्यम आम्हाला फार उपयोगाचं वाटलं आणि त्यातून ह्या सगळ्या व्हिडिओच्या निर्मितीची कल्पना पुढे आली. हे जे व्हिडिओज आम्ही तयार करतो हे शिक्षकांसाठी किंवा शिकवू इच्छिणाऱ्यांसाठी आहेत, मुलांसाठी नाहीत. तरी सुद्धा काही मुलं ते बघतात आणि स्वतः शिकतात असेही उदाहरणं आमच्याकडे झालेली आहेत. परंतु ते त्याचं मुख्य जो ऑडियन्स आहे तो ज्यांना शिकवायचंय ज्यांना शिकवून पाहायचंय अशा लोकांसाठीचे हे व्हिडिओज आहेत. आणि हे जे व्हिडिओज आहेत हे तयार करणं हे मोठं जिकिरीचं काम आहे. याचं कारण वर्गात जे घडतंय त्याचा तसाच्या तसा इसेन्स जेव्हा तुम्हाला व्हिडिओमधनं मांडायचा असतो त्यावेळेला त्याची बरीच पूर्वतयारी करावी लागते, बरंच तांत्रिक ज्ञानही त्याच्यामध्ये त्याच्याकरता तुम्हाला असावं लागतं तरच ही निर्मिती आपल्याला करता येते. तर अशा तऱ्हेचे जवळजवळ 150 व्हिडिओज आपण तयार केलेले आहेत. हे जे 150 व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरचे व्हिडिओ आहेत. म्हणजे समजा एक आपण मानून चालूया की 3री ते 5वी पर्यंतचा जेवढा काही अपूर्णांकाचा कंटेंट आहे तो मुलं कशी कशी शिकत जातात असं जर आपल्याला पाहायचं असेल तर आम्ही असं केलं होतं की 3रीत असलेल्या मुलांची एक बॅच घेतली होती आणि दर 6 महिन्यांनी त्यांचं रेकॉर्डिंग करत होतो आम्ही. आणि ती जेव्हा 5वीत गेली तोपर्यंत आम्ही रेकॉर्डिंग करत राहिलो आणि त्यातनं तुम्हाला एक सलग मुलाचा प्रवास बघायला मिळतो की कशा प्रकारे मूल शिकत पुढे 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 गेलं. तर ज्याला ट्रॅजेक्टरी म्हणतात, शिकण्याचा जो एक मार्ग असतो तो मार्ग अख्खाच्या अख्खा कॅप्चर करायचा असेल तर तुम्हाला 3-3, 4-4 वर्ष काम करत राहावं लागतं त्याच्यावरती. आणि म्हणून ही प्रक्रिया जटिल आहे. मात्र यातनं मिळणारी जी मर्मदृष्टी आहे, ज्या इन्साइट्स आहेत त्या अत्यंत खोलवरच्या आणि महत्वाच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती हे व्हिडिओज आहेत आणि हे आम्ही सर्व साहित्य जे निर्मिती करतो ती पब्लिक डोमेनमध्ये ठेवलेली आहे. पब्लिक डोमेनमध्ये ठेवले याचा अर्थ असा की ते कोणीही वापरू शकता. कोणत्याही प्रकारे त्याचा तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्याचा वापर करायचा असेल, जर ते पसरवायचे असतील, कॉपी करायचे असतील, वाटायचे असतील, तुम्ही काही याच्याबरोबर सगळं करू शकता. याचं कारणच मुळामध्ये असं आहे की प्रादेशिक भाषांच्या मध्ये मुळातच अत्यंत थोडंसं साहित्य उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांनी वापरावं याच करता त्याची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ सारख्या जे काही माध्यम आहे त्याचा शिक्षक प्रशिक्षणासाठी प्रचंड उपयोग होतो. मी मगाशी जे 2 कोर्सेस सांगितले तर त्या कोर्सेसमधल्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये आम्ही शिक्षकांना हे व्हिडिओज दाखवतो आणि ते दाखवून शिक्षणशास्त्राच्या भिंगामधनं ते कसे दिसतात, रचनावादी पद्धतीने मी शिकवलंय का असं जर मी विचारलं तर समोर दिसलेल्या व्हिडिओमध्ये काय रचनावादी तत्व आहेत आणि काय बिहेवियरिझमचा भाग आहे आणि कुठल्या प्रकारे शिक्षक नेमकं शिकवतायत या सगळ्याचं विश्लेषण करायला शिकल्याशिवाय आपण चांगलं टीचर एज्युकेटर नाही बनणार. आणि म्हणून या व्हिडिओंचा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्याला वापर करता येणं शक्य आहे. जास्तीत जास्त लोकांनी ते वापरावे म्हणून पब्लिक डोमेनमध्ये ते ठेवलेले आहेत. आता दुसरा जो भाग आहे
तो आहे बालसाहित्याचा. आपल्याकडे जे बालसाहित्य बनवलं जातं ते साधारणपणे चांगलं वाचता लिहिता येणाऱ्या मुलांसाठी असणारं कुमार साहित्य असतं. नुकतं वाचू लागलेली जी मुलं असतात अशा मुलांसाठी आपल्याकडे साहित्य मुळातच कमी आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही साहित्य आहे आपल्याकडे उपलब्ध ते बरचसं मध्यमवर्गीय मुलांसाठी लिहिलेलं आहे, शहरातल्या मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यातल्या प्रतिमा, त्यातली चित्र, त्याच्यातले विषय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गावातल्या मुलांना चटकन आकर्षित करतील असं बिलकुल नाही. साहित्य म्हणून ते साहित्य नक्की सकस आहे, मी टीका नाही करत आहे, पण असं युनिव्हर्सल बालसाहित्य खूप कमी असतं. स्थानिक जेव्हा मूल स्वतः वाचायला लागतं त्यावेळेला वाचत असताना सुरुवातीच्या गोष्टी तरी आपल्याला स्थानिक परिसरामधल्या असायला हव्यात. आणि ते जर मला पुस्तकामध्ये वाचायला मिळालं तर माझा वाचन शिकण्याचा उत्साह वाढतो. आम्ही नंदुरबारमध्ये ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला पावरी घरांच्या मधनं किंवा पावरी कुटुंबांच्या मधनं जशा प्रकारे भाकरी बनवली जाते ते भाकरी बनवण्याच्या प्रोसेसवरचं एक अख्खं पुस्तक तयार केलेलं होतं. आणि ते पुस्तक जेव्हा घेऊन आम्ही मुलांच्या हातात दिलं आणि मुलांच्या पालकांच्या हातात दिलं तेव्हा अगदी निरक्षर असणारे पालक सुद्धा त्यात काय लिहिलंय असं वाचण्याचा प्रयत्न आणि शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे निदान सुरुवातीच्या काळामध्ये तरी स्वतःचं आयुष्य पुस्तकामध्ये दिसणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे मुलांची. आणि त्याकरता म्हणून आपल्याला अशा तऱ्हेची पुस्तकं निर्मिती करणं ही अत्यंत गरजेची बाब आहे. आम्ही अशा तऱ्हेची कोरकू भाषेतली, पावरी भाषेतली, भिलोरी भाषेतली, कातकरी भाषेतली, वारली भाषेतली भरपूर पुस्तकं तयार केलेली आहेत. आता ती कोणी छापत नाही ही गोष्ट सोडून देऊया आपण, परंतु म्हणजे कारण त्याच्यातनं व्यवसाय निर्माण करणं जरा अजून अवघड आहे तर त्याच्यामुळे ती छापली जात नाही ती गोष्ट खरी आहे. परंतु आमच्या कामापुरती तरी आम्ही त्याच्या प्रिंटआउट्स करतो आणि मुलांच्या सोबत वापरतो. त्याचा अत्यंत प्रभावी वापर आपल्याला करता येणं शक्य आहे. खरं बघायला गेलं तर एकूण भिलोरी बोलणाऱ्या मुलांची संख्या ही काय फारशी कमी नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी पुस्तकं तयार करणं आणि ती त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं हा एक अत्यंत सार्थ अशा स्वरूपाचा उपक्रम आहे. पण अजून त्याच्यावरती आपण फार काम करत नाही आहोत कारण याची गरजच आपल्याला लक्षात आलेली नाही असं दिसतं. अजून एक महत्वाचा मुद्दा या पुस्तकांच्या बाबतीतला असा की ही पुस्तकं ही मुलांचं आयुष्य त्या पुस्तकामध्ये घेऊन आलेलं असल्यामुळे एक प्रकारची प्रतिष्ठा त्या आयुष्याला मिळते. आणि त्यामुळे वर्गामध्ये हे स्वीकारार्ह आहे, मी माझ्या भाषेमध्ये बोललो तरी चालणार आहे, एका गावो में हे रोहित नावावो एक पोरीव होता, असं जर वाक्य लिहिलं तर ह्याला तुम्ही बरोबर म्हणणार का चूक म्हणणार? आता मला सांगा की या मोबाईल प्लॅन मध्ये लाईफ टाईम व्हॅलिडिटी फ्री मिळते, हे वाक्य बरोबर का चूक? काय म्हणाल तुम्ही? बरोबर म्हणायला लागेल ना, कारण कळतं आपल्याला काय घडलंय ते. मग मगाच्या एको गावो में हे रोहित नावावर एक पोरीव होता ह्या वाक्यातनं सुद्धा काय घडलंय हे आम्हाला व्यवस्थित कळतं जर तुम्हाला पावरी आणि मराठी येत असेल तर. आपण इंग्रजी मराठी मिसळून बोललो तर त्याला आपण शैली मानतो, पण पावरी मराठी मिसळून बोललो तर मात्र त्याला चूक मानतो. असं कसं चालेल? त्यामुळे भाषांच्या मधल्या सीमारेषा ह्या बऱ्याच पोरस आहेत आणि त्या एकमेकांच्या मध्ये सतत मिसळत असतात. हे वास्तव आपल्याला समोर घेऊन जोपर्यंत आपण वाचन लेखनाचा विचार करत नाही आहोत तोपर्यंत आपली मुलं वाचतीलिहिती होणार नाहीत. घरची भाषा आणि शाळेची भाषा एकमेकांच्यात मिसळूनच मुलं वापरत असतात आणि ती संमिश्र भाषा ज्याला दोन्ही भाषा येतात त्याला ती व्यवस्थित समजते काय म्हणतात ते. आणि म्हणूनच या प्रकारची जी मुलांची अभिव्यक्ती आहे ती घेऊन आपल्याला वाचन लेखनाकडे बघितलं पाहिजे आणि हळूहळू पुढे गेलं पाहिजे. हा मुद्दा आपण जोपर्यंत समोर आणत नाही आहोत तोपर्यंत सगळी मुलं वाचतीलिहिती होणं हे स्वप्न आपलं काही प्रत्यक्षामध्ये उतरणार नाही. आणि त्याकरता म्हणून स्थानिक पातळीवरती बालसाहित्याची निर्मिती होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सुंदर. खरं तर आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण हा शब्द वापरून गुळगुळीत झालेला आहे, परंतु गुणवत्ता निर्माण करण्यासाठी काय काय करावं लागेल शिक्षक प्रशिक्षणापासून तर बालसाहित्याच्या निर्मितीपर्यंत याचे सगळे आयाम या क्वेस्टच्या माध्यमातून निलेश निमकर आज कव्हर करतायत हे आपण बघतोय. एकाच वेळी ज्याला आपण थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली असं म्हटलं जातं, तर लडाख मध्ये काम करताना, एनसीआरटी सोबत काम करताना, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी सोबत काम करताना आणि प्रत्यक्ष चीनमध्ये गणित कसं शिकवलं जातं इथपासून जागतिक स्तरावरचं आकलन घेऊन स्थानिक पातळीवर आपल्याला काय करता येईल असं थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली अशा स्वरूपाचं निलेश निमकर यांचं काम आहे. मी असं बघितलंय महाराष्ट्रातले शेकडो हजारो शिक्षक त्यांचे हे व्हिडिओज, त्यांचे दृष्टिकोन फॉलो करतायत आणि स्वतःचं व्यावसायिक कौशल्य
अधिक टोकदार करताना मी बघतोय. म्हणून निलेश निमकर यांना आवडणार नाही, परंतु ते शिक्षकांचे शिक्षक आहेत असं त्यांचं वर्णन केलं तर मला ते चुकीचं वाटणार नाही. आणि एकाच वेळी प्रेरणा देणं आणि प्रत्यक्ष काय करायला हवं असं वन स्टेप इज इनफ अशा भाषेमध्ये शिक्षकांशी संवाद साधण्याची त्यांची जी अनौपचारिक शैली आहे त्याच्यातून शिक्षकांना आणि पालकांना, विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास येताना दिसतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं व्हॅल्यू ऍडिशन महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये करणारे निलेश निमकर हे खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून आपण त्यांचे हे सर्व वेबसाईट, व्हिडिओज, त्यांची पुस्तकं ही फॉलो करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा नक्कीच महत्वाची ठरतील. यासाठी आपण त्यांना फॉलो करूयात. नमस्कार. हेरंब, अजून एक गोष्ट सांगतो की अंगणवाडी आणि तिथलं बालशिक्षण ह्या एका दुर्लक्षित विषयावरती मी सध्या एक ब्लॉग लिहितोय. साधारण एक 30 ब्लॉगची सिरीज करायचा विचार आहे आणि अनवट पाठ या नावाने तो ब्लॉग आहे. तर त्यामुळे तो उपलब्ध असेल, त्याच्या लिंक्स सातत्याने फॉरवर्ड करत असतो मी, तर जरूर वाचा. आणि या ब्लॉगच्याकडनं एक अपेक्षा अशी आहे की त्या निमित्तानं बालशिक्षणावरती काहीतरी चर्चा सुरू व्हावी, काहीतरी बोलणं सुरू व्हावं. आणि तो जर सुरू झालं तर ते लिहिण्याचे जे कष्ट असतात ते सार्थकी लागले असं म्हणता येऊ शकेल. तर त्यामुळे जरूर अनवटवाटचा ब्लॉग जो आहे तो वाचा आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे नक्की कळवा. नक्की. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.